कमलनयन बजाज हॉस्पिटलचा मोठा उपक्रम, 100 रुग्णांना मोफत किडनी ट्रान्सप्लांटचा मानस. छत्रपती संभाजीनगर. जागतिक किडनी दिनानिमित्त कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये पत्रकार परिषद आयोजित करून किडनीच्या आजाराबाबत जनजागृती करण्यात आली. सिनियर ऑन्कोलॉजिस्ट व किडनी ट्रान्सप्लांट तज्ज्ञ डॉक्टर समीर महाजन यांनी किडनीच्या आजारांची वाढती समस्या आणि त्यावरील उपचारांबाबत माहिती दिली. बदललेली जीवनशैली, अनियमित आहार, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यासारख्या कारणांमुळे किडनीच्या आजारांचे प्रमाण वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनी नियमित आरोग्य तपासणी करणे, संतुलित आहार घेणे, पुरेसे पाणी पिणे आणि नियमित व्यायाम करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. किडनीचे आजार सुरुवातीच्या टप्प्यात स्पष्ट लक्षणे दाखवत नाही, मात्र थकवा, शरीरावर सूज, लघवीतील बदल आणि वाढलेला रक्तदाब यासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये असेही त्यांनी नमूद केले. यावेळी कमलनयन बजाज हॉस्पिटलतर्फे आगामी काळात 100 रुग्णांना मोफत किडनी ट्रान्सप्लांट करून देण्याचा मानस असल्याची माहिती डॉक्टर महाजन यांनी दिली. तसेच किडनीच्या आरोग्याबाबत नागरिकांनी जागरूक राहून निरोगी जीवनशैली अंगीकारावी असे आवाहन करण्यात आले. जागरण म्हणजे अवेअरनेस वाढवण्यासाठी असतो आणि किडनीच्या आजाराचे अवेअरनेस नसल्यामुळे जे किडनीचे रुग्ण इलाजापासून ट्रीटमेंटपासून वंचित असतात आणि त्यांचे नुकसान होते. बऱ्यापैकी प्रमाणात भारतात किडनीच्या आजारामुळे मृत्यू पण होतात. हे सगळं टाळण्यासाठी आणि किडनीचे आजारांचे ग्रस्त जे पेशंट आहेत, रुग्ण आहेत, त्यांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने हा अवेअरनेस प्रोग्राम जगभर साजरा करण्यात येतो. तसेच यावेळी कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये डिपार्टमेंट ऑफ नेफ्रोलॉजीतर्फे आम्ही हा प्रोग्राम आज दिवसभराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. यामध्ये डोनरचे सत्कार, किडनीचे जे ट्रान्सप्लांटच्या रुग्णांना ज्यांनी कुटुंबातल्या सदस्यांनी किडनी डोनेट केलेले आहेत त्यांच्या सत्कारासोबतच बाकी विविध उपक्रम या कार्यक्रमात आपण आज घेतलेले आहेत. जसे आता प्रश्नमंजुषा आहे, सकाळी ट्री प्लांटेशन झालेलं आहे, वृक्षारोपण. त्यासोबत आपण एक क्रिकेट मॅच घेत आहोत ज्याच्यामध्ये किडनीचे ट्रान्सप्लांटचे पेशंट आणि डोनर हे क्रिकेट खेळणार आहेत आणि त्यासाठी विनर पण आपण घोषित करणार आहोत. तर हे सर्व कार्यक्रम, त्यासोबत एक कार्यक्रम आहे ज्यामध्ये कल्चरल इव्हेंट आहे, म्हणजे डान्स, सिंगिंग, हे सगळं किडनीचे ट्रान्सप्लांट रुग्ण करणार आहे. तर हे सर्व ॲक्टिव्हिटीज घेण्याचा उद्देश असा आहे की समाजामध्ये जनजागरण व्हावं की किडनी ट्रान्सप्लांटनंतर म्हणजे किडनी फेल्युअरचे जे रुग्ण आहेत त्यांनी खचून न जाता किडनी ट्रान्सप्लांटनंतर नॉर्मल आणि पूर्णपणे हेल्दी निरोगी आयुष्य ते जगू शकतात तुमच्या आमच्याप्रमाणे. हा संदेश देण्यासाठी कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये हा दिवसभराच्या ॲक्टिव्हिटीज घेण्यात आलेल्या आहेत. सर, आपल्या हॉस्पिटलच्या वतीने आतापर्यंत किती शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे? किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया ही कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये अनेक वर्षांपासून होते. जवळपास 3 दशकांपासून ही शस्त्रक्रिया येथे होते आणि साधारण 1,500 रुग्णांपेक्षा जास्त रुग्णांवर किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये झालेली आहे. काय सध्या आपण सामाजिक हेतूच्या दृष्टीने 100 रुग्णांवर फ्री किडनी ट्रान्सप्लांटेशन ड्राईव्ह किंवा किडनी ट्रान्सप्लांटेशन प्रोग्राम हा आपण रन करत आहोत. कमलनयन बजाज रुग्णालयाअंतर्गत यामध्ये आपण 100 रुग्णांना मोफत किडनी ट्रान्सप्लांटेशन सर्जरी करत आहोत. सर, याच्यामध्ये ग्रामीण भागात प्रमाण जास्त आहे का शहरी भागात, आणि त्याचे होण्याचे कारण काय? दोन्ही भागांमध्ये किडनीच्या आजारांचे प्रमाण जास्तच आहे आणि प्रमुख कारण हे मधुमेह आणि उच्च रक्तदाब म्हणजे डायबिटीज आणि ब्लड प्रेशर हे किडनीचे प्रमुख दुश्मन असतात. यांमुळे अर्ध्यावरील किडनीचे रुग्ण तयार होतात आणि किडनी ट्रान्सप्लांटेशन आणि डायलिसिस हे किडनी फेल्युअरनंतरचे असलेले 2 पर्याय असतात आणि त्यामध्ये ट्रान्सप्लांटनंतर रुग्णाला नवीन आयुष्य मिळते. डायलिसिस हे कंटिन्यू करावं लागते किडनी फेल्युअरच्या रुग्णांना. काय काळजी घ्यावी असं वाटतं तुम्हाला? किडनी फेल्युअरचे कारण मी जसे सांगितले, मधुमेह आणि उच्च रक्तदाब म्हणजे डायबिटीज आणि ब्लड प्रेशर हे प्रमुख कारण आहेत. तर हे 2 आजार टाळणे आणि ते आजार असतील तर त्या आजारांची योग्य काळजी घेणे, योग्य मार्गदर्शन आणि ट्रीटमेंट घेणे, पाणी जास्त पिणे, मुतखड्यांचा आजार असेल तर मुतखड्यांची ट्रीटमेंट योग्य आणि वेळेत करून घेणे, म्हणजे किडनी फेल्युअर होण्याच्या आधी त्याचे रोगनिदान करून किडनी फेल्युअरकडे जाण्यापासून टाळावे, म्हणजे प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. सर, किडनी ट्रान्सफर करायचं तर खूप खर्च येतोय, तर हॉस्पिटलच्या वतीने काही असा गरजू लोकांसाठी काही प्लॅन आहे का? मी याबद्दलच नमूद केलं होतं. तर
किडनी ट्रान्सप्लांट हे खर्चिक आहे, त्यात शासनाच्या पण काही योजना आहेत आणि काही गरीब रुग्णांना किडनी ट्रान्सप्लांट बिलकुल परवडत नसल्यामुळे कमलनयन बजाज रुग्णालयाने ही स्कीम आणलेली आहे, ज्यामध्ये आपण 100 रुग्णांना, गरजू रुग्णांना मोफत किडनी ट्रान्सप्लांट सर्जरी करत आहोत. सर, यंग जनरेशनमध्ये किडनीच्या आजाराचं प्रमाण किती प्रमाणात आहे आणि ते आजार होण्याचे यंग जनरेशनमध्ये किडनीच्या आजारांचं प्रमाण खूप जास्त नाही आहे, पण तरी त्याचं होण्याचे प्रमुख कारणं आहेत स्ट्रेस, लाईफस्टाईल, सिडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे व्यायामाची कमी, पाणी कमी पिणे, प्रदूषण. यावर आम्ही आता पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये स्किटसुद्धा घेतले होते. तर प्रदूषण, पाण्याचे कमी सेवन, किडनी स्टोन्स आणि ब्लड प्रेशर आणि स्ट्रेस या गोष्टींमुळे यंग जनरेशनमध्ये काही अनुवंशिक आजारांमुळे पण किडनीचे आजार होतात, पण त्याचं प्रमाण अत्यंत कमी असतं. तर तुम्ही मेसेज काय देणार आहे यंगस्टरला टू प्रिव्हेंट पेशंटला काय मेसेज? किडनी डिसीज प्रिव्हेन्शनसाठी मी परत तोच मेसेज देईल की पाणी जास्त पिणे, निरोगी आयुष्यमान म्हणजे लाईफस्टाईल चांगली असणं गरजेचं आहे, व्यायाम रेग्युलर करणं गरजेचं आहे, संतुलित आहार गरजेचा आहे आणि त्यांना स्वतःला किंवा घरातल्या इतर कुटुंबियांना जर ब्लड प्रेशर आणि मधुमेह असेल तर त्याची योग्य ट्रीटमेंट वेळेत घेणं अत्यंत गरजेचं आहे. चालेल, धन्यवाद सर. मी डॉक्टर समीर महाजन, कमलनयन बजाज रुग्णालयाचे सिनियर